हॅलो एव्हरीवन, मनोबल प्रबोधिनीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण वर्कचा सेकंड पार्ट बघणार आहोत, ज्यामध्ये आपण वर्क ॲज अ एनर्जी आणि त्याच्यावर आलेले प्रश्न PYQ रेडिओमध्ये ते बघणार आहोत. ओके, आय होप तुम्ही बुकमधून NCERTमधून तो टॉपिक वाचला असेल. तर चला एक शॉर्ट इंट्रोडक्शन देऊन देतो. ॲक्च्युली एनर्जी म्हणजे काय असतं बघा. कोणतंही आपण डेली ॲक्टिव्हिटीज करतो, जिमला जातो, सायकलिंग करतो, कोणी स्विमिंग करतं, कोणी कुठेतरी बाहेर फिरायला वगैरे जातं, खेळायला जातं. तर ते करायसाठी आपल्याला काहीतरी एनर्जी लागते. तर एनर्जी नेमकं काय असते? द कॅपॅसिटी टू डू वर्क, म्हणजे काम करण्याची किंवा कार्य करण्याची क्षमता, कार्य करण्याची कॅपॅसिटी म्हणजे नेमकं काय असतं? ते एनर्जी असतं. तर आपण नेक्स्ट स्लाईडनुसार आपण ते बघू. एक मिनिट. हां, एक मिनिट मी बघून घेतो की कोणत्या साईडला दिसत आहे हे. ओके, हे या साईडला दिसत आहे. ओके, चल बघा बघा इथे तुम्ही चित्रामध्ये बघता का? एक जण रनिंग करत आहे, काही बॉक्सिंग करत आहे, दोरीवरच्या उड्या मारत आहेत, किंवा डंबेल्स म्हणजे जिममध्ये काहीतरी ॲक्टिव्हिटी करत आहे. तर हे सर्व कार्य, हे सर्व काम करण्यासाठी आपल्याला काय एनर्जी लागेल. तर हे जे काम करण्याची जी कॅपॅसिटी आहे, म्हणजे आपण काय म्हणतो की जी क्षमता आहे, ते म्हणजेच काय? ते म्हणजे एनर्जी. तर एनर्जीचे तसे भरपूर प्रकार असतात. म्हणजे जर का आपल्या घड्याळीमध्ये जो सेल असतो त्याच्यात केमिकल एनर्जी असते, लाईट एनर्जी असते, हीट एनर्जी असते, अशा भरपूर प्रकार, ॲटॉमिक एनर्जी असते, भरपूर एनर्जी असतात. तर आपण या एनर्जीच्या म्हणजे कोणत्या एनर्जी बघणार आहोत? कायनेटिक एनर्जी इथे आणि पोटेन्शियल एनर्जी. या रिलेटेड आपण थोडीशी थेअरी बघू, म्हणजे कन्सेप्ट बघू, आणि त्याच्यानंतर त्याच्यावर बेसिसवरचे PYQ क्वेश्चन्स बघू. तर चला नेक्स्ट स्लाईड बघू. हां बघा, हा इथं हा मुलगा आहे, हा रनिंग करत आहे, दिसत आहे तुम्हाला, पळत आहे. तर नेमका पहिला जो प्रकार आहे कायनेटिक एनर्जी, म्हणजे काय? गतीच ऊर्जा. तर हे याच्यामध्येच याचं नावामध्येच कायनेटिक एनर्जी म्हणजे गती. तर गतीच ऊर्जा यांनी म्हटलेलं आहे. तर या नावातच बघा गती. तर एखादी वस्तू आपल्याला गतीमध्ये आणण्यासाठी, मोशनमध्ये आणण्यासाठी जी ऊर्जा द्यावी लागते, किंवा एखादी ऑब्जेक्ट, एखादी बॉडी जी गतीमध्ये आहे, की कायनेटिकमध्ये आहे, जी मोशनमध्ये आहे, त्यामुळे ते तयार होणारी ऊर्जा असते, ती म्हणजे नेमकी कोणती असते? ती म्हणजे कायनेटिक एनर्जी किंवा गतीच ऊर्जा असते. म्हणजे एखादी बॉडी जी गतीमध्ये आहे त्याच्यामुळे तयार होणारी ऊर्जा, त्याला आपण काय म्हणू? गतीच ऊर्जा म्हणू. ओके, तुम्हाला नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण याचं. बघा, दिलेलं वस्तुमान जर का गती देण्यासाठी, एखादा मास आहे, एखादा ऑब्जेक्ट आहे, त्याला गती देण्यासाठी आवश्यक जे कार्य असते, जे वर्क असते, किंवा एखादी वस्तू जी गतीमध्ये आहे, त्यावेळेस त्या वस्तूमुळे, त्या बॉडीमुळे, त्या ऑब्जेक्टमुळे निर्माण होणारी ऊर्जा म्हणजे नेमकं काय राहील? गतीच ऊर्जा राहील. आपण नेक्स्टमध्ये बघू. तुम्हाला आणखीनची एक स्लाईड दाखवतो. ओके, हां. तर आता हे आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय येईल? इथे आपल्याला प्रॉब्लेम येतील. तर याच्यात आपल्याला गतीच ऊर्जाचा फॉर्म्युला बघायला लागेल. डायरेक्ट या फॉर्म्युला बेसिसवर याचे प्रॉब्लेम येतील आपल्याला. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे काय? हाफ mv². इथे m म्हणजे काय आहे? मास. म्हणजे काय? वस्तुमान. आणि v म्हणजे काय आहे? व्हेलॉसिटी. म्हणजेच काय? वेग. ओके, यावर आपल्याला डायरेक्ट क्वेश्चन राहतील. तर तुम्ही हा फॉर्म्युला लिहून घ्या. कोणता? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv². ओके, एक मिनिट पुसायला काही. चला आपण इथे हे बघू. हां, पहिला प्रश्न बघा. प्रश्न दिसतो का तुम्हाला? एक मिनिट, हे पुसून घेतो. प्रश्न बघा. प्रश्न काय आहे? 4 किलो वजनाची वस्तू 5 मीटर प्रति सेकंद वेगाने आडवी फिरत आहे. त्याचा वेग 10 मीटर प्रति सेकंद पर्यंत वाढवण्यासाठी त्या वस्तूवर कराव्या लागणाऱ्या
निव्वळ कामाचे किंवा कार्याचे प्रमाण असे आहे. इंग्लिशमध्ये बघू, ए 4 kg ऑब्जेक्ट इज मुव्हिंग हॉरिझॉन्टली 5 मीटर पर सेकंड टू इन्क्रीज इट्स स्पीड टू 10 मीटर पर सेकंड. द नेट वर्क दॅट नीड टू डन ऑन दिस ऑब्जेक्ट. ओके, तर इथे काय आहे, आपण बघा कायनेटिक एनर्जी विचारली आहे, कायनेटिक एनर्जी दिली आहे बघा. तर आपण काय सांगितलं होता, फॉर्म्युला काय आहे, mv². ओके, हाफ mv². ऑब्जेक्ट किती किलोचा आहे, 4 किलोचा. पहिली स्पीड किती सांगितलेली आहे, 5चा स्क्वेअर, बरोबर आहे, 5 मीटर पर सेकंद. म्हणजे व्हीचा किती दिलेली आहे, स्पीड नाही सॉरी वेग किती दिलेला आहे, 5. चला 5 × 5 आपण लिहून घेतला, 5चा स्क्वेअर. तसंच ते किती बनवायची आहे आपल्याला, तो म्हणते ती वाढवलेली आहे. वाढवलेली म्हणजे किती, हा ऑब्जेक्ट किती होता, 4 किलोचा होता आणि ती 10 मीटर पर सेकंद पर्यंत वाढवायची. म्हणजे नवीन व्हीची स्पीड काय आहे, नवीन व्हेलॉसिटी काय आहे, 10 मीटर पर सेकंद. तर हे कसं येईल, हे सॉल्व्ह करा. किती येईल कायनेटिक एनर्जी, 2 × 4 25 × 50. आता याचं युनिट काय राहील, जूल. मी काय म्हटलं की एखादी बॉडी, एखादा मास, एखादं ऑब्जेक्ट गतीमध्ये आणण्यासाठी जे काही कार्य करावं लागेल तेच म्हणजे काय राहील, ती आपली कायनेटिक एनर्जी राहील. तर म्हणजे वर्कचं आणि एनर्जीचं युनिट काय झालं, सारखं झालं, जूल. आता इथे 2 × 4 100 × 200. इथे किती आलं, नंतरचं जे कायनेटिक एनर्जी आली ती, ही आधीची कायनेटिक एनर्जी, ही नंतरची कायनेटिक एनर्जी. 50 जूल वरून 200 जूल झाली. म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला किती वर्क शिल्लक करावं लागलं, 150 जूल इथपर्यंत पोहोचवण्यासाठी. आता ऑप्शन मध्ये बघा आहे का, ऑप्शन ए 150 जूल. ओके, आलं लक्षात. नेक्स्ट बघू आपण, नेक्स्ट टॉपिक बघा बरं. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे तुम्हाला दिसतो का, एक मिनिट मी बाजूला सरकतो. नेक्स्ट टॉपिक आहे, 800 किलो वजनाच्या कारने 5 मीटर प्रति सेकंद ते 10 मीटर प्रति सेकंद वेग वाढवण्यासाठी काम केले आहे. म्हणजे किती काम केलं, अ कार वेइंग 800 kg ऍक्सिलरेटेड फ्रॉम 5 मीटर पर सेकंड टू 10 मीटर पर सेकंड. द वर्क डन इज. पुन्हा 2 कायनेटिक एनर्जीज आपल्याला विचारले, हाफ mv², हाफ mv². ओके, 800 किलोचा एखादी कार आहे, म्हणजे तो ऑब्जेक्ट आहे, काहीतरी वस्तू आहे. पहिली स्पीड किती होती, 5 मीटर पर सेकंद. ओके, दुसऱ्या वेळेस काय आहे, ऑब्जेक्ट सेम आहे, म्हणजे ती कार आहे, किती सांगितलेलं आहे, स्पीड किती वाढवली, 10 मीटर पर सेकंद. ओके, तर हा किती झाला, 400 × 25. हा किती झाला, 400 × 100. बरोबर आहे, 25 चूक 100, 2 0, 4 वर 4 0, 1 2 3, 40,000, 10,000. म्हणजे किती, हा जूल मध्ये येईल. ओके, जूल, हे याची जूल. तर आता याचा डिफरन्स किती आला, 30,000 जूल. ओके, इतकं वर्क आपल्याला 10,000 जूलहून 40,000 जूल करण्यासाठी याची व्हेलॉसिटी आपल्याला वर्क किती करावं लागलं, 30,000 जूल. आणि इथे काय आहे, ऑप्शन आहे किलो जूल मध्ये. म्हणजे याला काय लिहिता येईल आपल्याला, इथे लिहितो, याला लिहिता येईल आपल्याला 30 किलो जूल. ओके, 1000 ने भागितल्यानंतर आपल्याला त्याला 30 किलो जूल लिहू शकतो. बघितलं, ऑप्शन दिसत आहे तुम्हाला व्यवस्थित, एकदा चेक करू द्या मला, दिसतंय का. ओके, डन. नेक्स्ट, हा झाला आपण कायनेटिक एनर्जी बघितला. छोटा टॉपिक आहे, पटकन लक्षात येईल आणि तुम्ही नंतर येणारे प्रत्येक प्रश्न एवढ्या टॉपिकवरून सोडवू शकता. तुम्हाला याच्या बाहेर एकही न्यूमेरिकल याचं कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी याच्यावरचं जाणार. आता बघा, पोटेन्शियल एनर्जी, त्याच्या नावातच बघा, नावात काय आहे, स्थितीज ऊर्जा. दिसत आहे का तुम्हाला. ओके, स्थितीज म्हणजे त्याच्या स्थितीवर जे डिपेंड आहे ती ऊर्जा. ओके, आता आपण बघा, हा हातोडा काय करत आहे, हातोडा असा वर जात आहे
एका स्थितीवर म्हणजे एका पोझिशनवर आणि तिथून आपटत आहे. ओके, बरोबर आहे. आता दुसरं मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो, नंतर त्याची आपण डेफिनेशन बघू. बघा, हा तीर धनुष्य आहे, हा असा ओढत आहे आणि सोडत आहे. तर हा जेव्हा ओढतो तेव्हा त्याच्यात काय होते, पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होते. ओके, आणि ते जेव्हा सोडतो तेव्हा ते पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जीत होते. म्हणजे जेव्हा ताणतो तो असा तेव्हा ते स्थितीज ऊर्जा असते, आणि जेव्हा तो सोडतो त्या स्थितीज ऊर्जाचं रूपांतर कशात होतं, गतीज ऊर्जामध्ये होतं. पुन्हा दाखव. बघा, हा एक म्हणजे पर्सन आहे, हा काय करत आहे, हा वेट लिफ्टिंग करत आहे. म्हणजे हे जे ऑब्जेक्ट आहे, ही जी वस्तू आहे, तिच्या हातातला जे वेट आहे ते एका लेवलपर्यंत उचलून घेऊन इथंच थांबवत आहे. ओके, इथपर्यंत बघा, असं उचलत आहे आणि इथं थांबवत आहे. म्हणजे हा एका स्थितीपर्यंत, एका पोझिशनपर्यंत, एका हाईटपर्यंत त्याला घेऊन तिथं थांबवत आहे. तर तिथे काय होतं, ते नेताना इथं आणून ठेवलं त्यांनी, तर तिथे काय होत आहे, त्याच्यात कोणती एनर्जी, स्थितीज ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होत आहे. तर बघा, अजून एक दाखवतो. बघा, हा सायकल घेऊन जात आहे, दिसला का तुम्हाला? हा सायकल घेऊन जात आहे, इथे थांबला वर, तिथे पोटेन्शियल एनर्जी, आणि ते पोटेन्शियल एनर्जी रूपांतर कशात झालं, खाली आला तेव्हा कायनेटिक एनर्जीमध्ये. बघा, हा वर आला, इथे पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा एका स्थितीवर पोहोचल्यानंतर, आणि तिथून जर तो तसा खाली आला तशी ती पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट कशात झाली, कायनेटिक एनर्जी म्हणजे गतीज ऊर्जामध्ये. तर स्थितीज ऊर्जा ही याला नेमकं काय म्हणता येईल आपल्याला, एक अशी ऊर्जा जी स्टोअर झालेली आहे किंवा संग्रहित झालेली आहे, ती ज्या वस्तूच्या स्थितीमुळे म्हणजे त्या वस्तूच्या पोझिशनमुळे किंवा त्या स्थितीमुळे जे कार्य करावं लागलं करण्याची क्षमता असते, त्या स्थितीमुळे जी कार्य करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे जी ऊर्जा निर्मित झाली आहे त्याला काय म्हणू आपण, स्थितीज ऊर्जा याला म्हणू. म्हणजे पोटेन्शियल कशामुळे झालं, त्याच्या एका पोझिशनमुळे. तर आता पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे हा आपण लक्षात घ्यायचा. पोटेन्शियल एनर्जी याला स्थितीज ऊर्जा असं म्हणतात. याला काय, mgh. m काय आहे, मास, त्या वस्तूचं मास म्हणजे वस्तुमान. जी काय आहे, ग्रॅव्हिटेशनल व्हॅल्यू आहे याची. आपण ही किती घेतो, 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. नियर अबाउट ही खूप वेळा 10 घेऊन घेत असतो आपण, हे लक्षात घ्यायचं. जर का ऑप्शन जवळजवळ नसते दिलेले तर आपण हे डायरेक्ट 10 घेऊनही 10 घेऊनही ही व्हॅल्यू सॉल्व्ह करू शकतो. आणि एच म्हणजे काय, त्याची हाईट म्हणजे ती किती, कोणत्या स्थितीवर, कोणत्या पोझिशनवर नेऊन ते ठेवलेले आहे ते mgh. ओके, आता यालाच आपण आपला जो फॉर्म्युला होता वर्कचा, कोणता होता आपला, सॉरी, जो वरचा, एक मिनिट, जो वरचा फॉर्म्युला होता तो काय होता, फोर्स FD इंटू कॉस थिटा. ओके, कॉस थिटा. फोर्स इथे काय घेऊ आपण, फोर्सला घेऊ मास इंटू ॲक्सेलरेशन. तर ॲक्सेलरेशन म्हणजेच नेमकं काय असतं, ग्रॅव्हिटेशन या कंडिशनमध्ये. तर mg हा झाला फोर्स. डिस्प्लेसमेंटच इथे काय घेऊ शकतो आपण, हाईट, किती डिस्प्लेसमेंट झालं, तर इथे d जरी ठेवला तरी चालेल. आणि ते खालून वर म्हणजे असा फोर्स इथून इथं लावला, म्हणजे इथून फोर्स लावला आणि या साईडला डिस्प्लेसमेंट झालं. म्हणजे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या दोघांची, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोघांची डायरेक्शन एकच असल्या कारणाने कॉस थिटा काय येईल, थिटा येईल 0, म्हणजेच काय येईल, कॉस थिटा 1. तर अशा कंडिशनला आपण हे 1च घेतो. म्हणजे आलं का, mg हा d म्हणजेच काय, हाईट आहे, h आली का हीच व्हॅल्यू. म्हणून आपण जेव्हाही हाईट प्रॉब्लेम मध्ये दिलेले असेल आणि एनर्जी किंवा वर्क जर विचारलं असेल तिथे तर mgh हा फॉर्म्युला वापरतो. याचं युनिट काय सांगा बरं, युनिटही याचं जूलच राहील. म्हणजे मला असं म्हणता येईल का, वर्क इक्वल टू कायनेटिक एनर्जी इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी, या सर्वांचं युनिट जूलच राहील, म्हणता येईल का. ओके, लक्षात राहाल, फक्त युनिटवरूनही खूप सारे प्रॉब्लेम आपले पुढे सॉल्व्ह होतील. मी याचे जास्त नंबर ऑफ प्रॉब्लेम नाही घेईल, शॉर्टमध्ये तुम्हाला कटकट सांगितलं आणि आपण लवकर हे शॉर्ट व्हिडिओ ठेवण्याचा प्रयत्न करू. ओके, प्रश्न आहे, 20 किलो वजनाची एखादी वस्तू 2 मीटर उंचीवरून उंचावली आहे, म्हणजे 2 मीटर उंचीवर नेली आहे, उंचवली आहे. त्या वस्तूवरील गुरुत्वाकर्षण बलाने काय केले असेल, म्हणजे काय वर्क केलं असेल. इंग्रजीमध्ये बघू, हे 20 kg ऑब्जेक्ट इज रेस्ड
फ्रॉम अ हाईट ऑफ 2 मीटर. व्हॉट वर्क विल बी डन बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन दॅट ऑब्जेक्ट. तर इथे काय दिलेलं आहे, मास किती आहे सांगा, 20 kg. हाईट किती आहे, 2 मीटर. जी ची व्हॅल्यू दिलेली आहे का, उंचलत्या वस्तू गुरुत्वाकर्षण बलाने कार्य किती केले, जी सॉरी हा आता त्यांनी आपल्याला विचारलं वर्क कार्य किती केले. ओके सॉरी, कार्य किती केले हे विचारलं आहे कोणी, गुरुत्वाकर्षण बलाने. मी तुम्हाला काय सांगितलं, जेव्हाही हाईट असेल तर आपण काय घ्यायचं, वरचा फॉर्म्युला ॲज अ पोटेन्शियल एनर्जी घ्यायचा. ओके, काय घेणार आहे, mgh. मास किती आहे, 20 kg. जी ची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर न घेता आपण डायरेक्ट इथे 10 मीटर घेऊ, कारण की आपल्याला ऑप्शन्स नियर अबाउट तसे दिलेले नाहीत. ओके, आणि हाईट किती आहे, 2 मीटर. 200 गुणिले 2 बरोबर 400 जूल आहे का ऑप्शन मध्ये, बघा ऑप्शन ए 400 जूल. ओके बरोबर आहे. चला नेक्स्ट ऑप्शन बघू. हे सर्व हा प्रॉब्लेम कधी आलेला, हा ALP आणि टेक्निशियनच्या एक्झाम मध्ये आलेला आहे 14/8/2018. ओके, दुसरा आहे, एक पोर्टर आहे, एक पोर्टर आहे, तो पृथ्वीच्या पृष्ठभागावरून 12 किलो वस्तू उचलतो, वर उचलतो. ओके, म्हणजे एक पोर्टर आहे, तो पृथ्वीच्या पृष्ठभागावर, म्हणजे एक माणूस आहे, तो काय करतो, पृथ्वीच्या जमिनीवरून 12 किलो वस्तू वर उचलतो व पृष्ठभागापासून किती, 1.5 मीटर वर डोक्यावर ठेवतो. ओके, त्याने एक वस्तू उचलली 1.5 मीटर अशी 12 किलोची आणि डोक्यावर ठेवली. ऑब्जेक्टवर केलेल्या कामाची गणना करा आणि जी ची व्हॅल्यू दिली आहे 10 मीटर पर सेकंड. हा आलेला आहे ग्रुप डी 2018 मध्ये. ओके, इंग्रजीमध्ये बघा, द पोर्टर लिफ्ट अन ऑब्जेक्ट 12 kg फ्रॉम अर्थ सरफेस. 12 किलोची वस्तू आहे, त्यांना अर्थ सरफेसहून उचलली अँड प्लेस इट ऑन हिज हेड. 1.5 मीटर वर, जमीनपासून 1.5 मीटर वर ते ठेवली. तर कॅल्क्युलेट द वर्क डन अन ऑब्जेक्ट. मास किती आहे त्या वस्तूचं सांगा, मास आहे 12 किलो. हाईट किती आहे, 1.5 मीटर. ग्रॅव्हिटेशनल जी ची व्हॅल्यू काय दिली आहे आपल्याला, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. वर्क डन विचारलं, म्हणजेच काय, पोटेन्शियल एनर्जी, म्हणजेच काय, mgh. मास किती, 12, 10 ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्हॅल्यू, जी ची व्हॅल्यू, आणि हाईट 1.5, म्हणजे हे किती, 12 गुणिले 15, 15 दुनी 30, 3 15 1 15 आणि 3 18, 180 कशामध्ये, जूलमध्ये. आहे का आन्सर, आन्सर सी 180 जूल. ओके, कळालं. चला, 30 मीटर उंचीवर एक किलोची वस्तू होती, ती जमिनीवर पाडली जाते, म्हणजे अशी सोडली त्यांनी. गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीने काय कार्य केले जाते, म्हणजे जी मुळे काय वर्तन केले जाते. जी ची व्हॅल्यू दिली आहे 10 मीटर पर सेकंड. आता बघा इंग्लिशमध्ये, एक kg ऑब्जेक्ट इज ड्रॉप फ्रॉम अ हाईट ऑफ 30 मीटर टू द ग्राउंड. व्हॉट इज द वर्क डन बाय द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. हाईट किती आहे, 30 मीटर. मास किती आहे, किती दिलेला आहे, 1 kg. जी ची व्हॅल्यू काय आहे, 10 घेऊन घेऊ. ओके, 10 दिलेली आहे. तर काय येईल फॉर्म्युला, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. इथून पकडले आणि सोडली, तर 1 kg 10, हाईट आहे 30 मीटर, म्हणजे 300 जूल. कळालं का, ऑप्शन बी. ओके, चला नेक्स्ट बघू. सेमच प्रॉब्लेम राहतील, बस तुम्हाला याच्यात जास्त अडचण येणार नाही. टॉपिक खूप इझी आहे, तुम्हाला जे कन्सेप्ट सांगायचे तुम्ही ते सांगून दिल्या. आता तुम्ही स्वतः हे बघू शकता. आपण नेक्स्ट बघू. एखादी व्यक्ती जमिनीपासून 2 मीटर, हाईट किती आहे, 2 मीटर. हा प्रश्न आलेला आहे ग्रुप डी 17/9/2018 ला. ओके, 2 मीटर. मास किती आहे, 20 kg. ओके, माल उचलून डोक्यावर ठेवतो, तर त्या व्यक्तीने केलेलं काम किती आहे, तो वर्क विचारलं किती आहे. जी ची व्हॅल्यू दिलेली आहे का आपल्याला, जी ची व्हॅल्यू नाही दिलेली आहे, तर आपण जी ची व्हॅल्यू काय घेऊ, 10 मीटर पर सेकंड. म्हणजेच वर्क डन म्हणजे पोटेन्शियल एनर्जी किती, mgh. एम किती आहे, 20 kg
जीची व्हॅल्यू 10, हाईट 2, हा किती आला 220 आणि 2 400 आहे का ऑप्शनमध्ये 400 जूल, ऑप्शन ब आला का तुमच्या लक्षात. चला नेक्स्ट पटापट घेऊ, कन्सेप्ट संपलेली आहे त्याच्यात, प्रॉब्लेम तर काही जास्त हार्ड नाही आहे, 1 मार्काला प्रॉब्लेम येतं, फिक्स आहे. ओके नेक्स्ट, पृथ्वीच्या पृष्ठभागावरून 10 मीटर वर उंचावलेली 1 किलोची वस्तू, मग गुरुत्वाकर्षण शक्तीद्वारे केलेलं कार्य, हा प्रश्न झाला नाही. ओके हा प्रश्न चांगला आहे. आणखी ऑप्शन बघा, 98 जूल, -9.8 जूल, 9.8 जूल, -98 जूल. पृथ्वीच्या पृष्ठभागावरून 10 मीटर, हाईट किती आहे 10 मीटर, मास किती आहे 1 kg, जीची व्हॅल्यू काय 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. एम किती आहे 1, जीची व्हॅल्यू किती दिली 9.8 आणि हाईट किती आहे 10 मीटर. ओके आता इथे काय झालं 98 जूल, पण ॲक्च्युली काय आहे ऑप्शनकडे लक्ष द्या. इथे प्लस आणि मायनस हे दोन्ही ऑप्शन दिलेले आहे. तर अशा वेळेस काय करायचं, हे आपण काय केलं, जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर लागत आहे आणि आपण ती वस्तू ज्या दिशेने उचलत आहे ह्या दोन्ही डायरेक्शन सेम आहेत की विरोधात आहे हे बघा. ही जर अर्थ आहे, 1 मिनिट सॉरी, ही जर पृथ्वी आहे आपली, इथून एखादी वस्तू आपण या डायरेक्शनने इथपर्यंत उचलली तर तिला ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी तर हा खालीवर ओढत आहे आणि आपण फोर्स कोणत्या डायरेक्शनला लावत आहेत वरच्या डायरेक्शन, म्हणजे दोन्ही अपोजिट डायरेक्शनने आहे. अँगल किती झाला 180चा, आपण काय सांगितलं असतं तेव्हा काय ते कॉस थिटाची व्हॅल्यू -1. तर हे एवढंच लक्षात ठेवा, हे अपोज करते जी, म्हणून इथं व्हॅल्यू आपण मायनस घेत असतो. म्हणजे याची जीची व्हॅल्यू किती घ्यायची होती, इथे मायनस घ्यायची होती आणि म्हणून हे काय येईल -98 जूल. चांगला प्रश्न होता, चुकवण्याची दाट शक्यता आहे. ओके चला नेक्स्ट. आता आवाज क्लिअर झाला ना, आवाज चांगला येईल, थोडं बाहेरचा नॉईज कमी झाला आहे. 1 मिनिट. एका माणसाने पृथ्वीच्या पृष्ठभागावरून म्हणजे जमिनीवरून 20 किलोची वस्तू उचलली आणि ती वस्तू त्याच्या डोक्यावर 2 मीटरवर ठेवली. माणसाने केलेल्या कामाची गणना, जीची 10 व्हॅल्यू आहे. चला मास किती आहे, किती किलोची वस्तू आहे, वस्तू आहे 20 किलोची kg. हाईट किती आहे, हाईट आहे 2 मीटर. ओके जीची व्हॅल्यू किती आहे, जीची व्हॅल्यू आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर आहे, बरोबर आहे. सांगा फॉर्म्युला काय येईल, mgh, पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू mgh. m काय आहे 20, 10 आणि h काय आहे 2 मीटर. किती झाला हा 400 जूल. रिपीट होता का प्रश्न, आय थिंक प्रश्न रिपीट होता. प्रश्न नियर अबाउट व्हॅल्यू बदलू तेच राहतील आता, तर यामध्ये जास्त काही विचार करण्यासारखा भाग नाही आहे. तर आपण हे क्वेश्चन जर रिपीट असतील तर आपण जास्त काही बघू नये. ओके चला हा प्रश्न आहे, हाही बघा चांगला आहे. एक 0.1 kg वजनाचा, मास किती आहे 0.1 kg, म्हणजे याला 1/10 kg असं लिहू आपण. ओके हाईट किती दिलेली आहे, हाईट आहे वजनाचा चेंडू 2 मीटर अंतरावरून पडल्यावर. ओके इथं होता 2 मीटर, सोडला तो आपण. हाईट किती आहे 2 मीटर. जीची व्हॅल्यू किती घ्यायची आहे, स्थितीतून पडल्यावर स्थिर स्थितीतून टिकला तर गुरुत्वाकर्षणाच्या बलाने कार्य काय केले. ओके आणि जीची व्हॅल्यू सांगितली का यांनी, जीची व्हॅल्यू नियर अबाउट नाही सांगितलेली आहे. तर ऑप्शनवरून तर जीची व्हॅल्यू वाटत आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh किती आहे 1/10 9.8 आणि h किती आहे 2 मीटर. 98 दुने 196, हा इथे 1 पॉईंट आणि 10चा पुन्हा 1 पॉईंट. ओके 1.96 कशामध्ये येईल जूलमध्ये. ऑप्शन बघा,
ए ऑप्शन 1.96, बी ऑप्शन -1.96. आता सर्वात महत्त्वाचं, ही वस्तू काय होती, ही वस्तू अशी वर होती आणि आपण इथूनच सोडली, म्हणजे वस्तू इथे होती आणि ती या डायरेक्शनने येत आहे, म्हणजे फोर्स या डायरेक्शनने येत आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी या डायरेक्शनला येत आहे, म्हणजे व्हॅल्यू काय राहिली याची +1.96 जूल. ओके, ऑप्शन ए. आलं का लक्षात तुमच्या? जर का ग्रॅव्हिटेशनल व्हॅल्यू आणि फोर्सची व्हॅल्यू जर एकाच डिरेक्शनने असेल तर ते काय घ्यायचं आहे, प्लस, कारण थिटाची व्हॅल्यू 0 येईल आणि कॉस 0 काय असतो, +1. चला नेक्स्ट. एक मुलगा 2 मीटर उंचीवरून 20 न्यूटन वजनाचा बॉक्स उचलतो आणि मुलाने केलेले कार्य काय? सेम आहे, सोपी प्रश्न आहे. काम करण्याची क्षमता, द कॅपॅसिटी टू डू वर्क इज नोन ॲज, मी काय सांगितलं, जर एखादं काम करण्याची क्षमता, त्याची कॅपॅसिटी, हे म्हणजेच काय असते, ती म्हणजेच एनर्जी असते. ओके, आपण पहिल्या चित्रामध्ये दाखवलं होतं तुम्हाला, ते मुलं खेळतात वगैरे. दाखवू का एक मिनिटं पुन्हा? दिसलं का? हे मुलं वगैरे खेळतात, काय लागते, त्यासाठी एनर्जी लागेल, बरोबर आहे. म्हणजे एखादं काम करण्याची जी कॅपॅसिटी आहे त्यालाच आपण काय म्हणू, ऊर्जा, म्हणजेच काय, एनर्जी असं म्हणू. एक कामगार जमिनीवरून 10 किलोची वस्तू उचलतो आणि त्याच्या डोक्यावर 1.2 मीटरवर ठेवतो. जीची व्हॅल्यू दिलेली आहे, तो वर्गन विचारला, सांगा. तुम्ही सांगा, मास किती आहे? 10 किलो, 10 kg. हाईट किती आहे? 1.2 मीटर. जीची व्हॅल्यू काय आहे? नियर अबाउट 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी, स्थितीज ऊर्जा, mgh. एम काय आहे? 10, जी किती आहे? 10 आणि हा किती आहे? 1.2, म्हणजे 120 जूल. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन ए. आलं का लक्षात तुमच्या? चला नेक्स्ट. एक पोर्टर जमिनीवरून 12 किलोचा माल उचलतो आणि जमिनीवर 1.5 मीटरवर डोक्यावर ठेवतो. ओके, सेम क्वेश्चन आहे. एक कामगार जमिनीचे 10 किलोचा माल घेऊन जमिनीवर 1.1 मीटर वर डोक्यावर ठेवतो. कामगारांनी किती कार्य केले? सेम क्वेश्चन आहे बघा. हा सेम वेगवेगळ्या एक्झाम मध्ये. हा ग्रुप डी 5/10 2018 ला आलेला आहे, हा आलेला आहे 12/12 2018 ला. ज्या मुलीचे वजन 200 न्यूटन आहे. ओके, हा प्रश्न चांगला आहे. न्यूटन म्हणजे फोर्स दिलेला आहे 200 न्यूटन. ओके, हाईट किती आहे? ती 2 मीटर उंचीच्या झाडावर चढते. हाईट आहे 2 मीटर. झाडावर चढल्यानंतर मुलीने काय काम केले? आता आम्हाला काय माहिती तिने काय काम केले, ॲज अ जोकचा पार्ट, पण त्याचं वर्क विचारलं. ओके, इथे फॉर्म्युला काय लावू आपण बघा. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू, जीची व्हॅल्यू काय राहील आपले, आपण 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर कन्सिडर करू. पोटेन्शियल एनर्जी काय आहे? mgh. हा म्हणजेच काय आहे? फोर्स. ओके, फोर्स किती दिला? 200 न्यूटन. हाईट किती आहे? हाईट आहे 2 मीटर. ओके, आलं का लक्षात? हाईट आहे 2 मीटर, म्हणजे हे किती झालं? 400 जूल. 400 जूल इतकं तिने वर्क केलं. ओके, तर ऑप्शन बी. आलं का लक्षात? समजलं ना? चालेल. फोर्सची व्हॅल्यू, फोर्सचा आपण काय वापरतो? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲसेलरेशन, आणि या कंडिशनला ॲसेलरेशन हेच जी असतं. ओके, म्हणजेच ग्रॅव्हिटेशनची व्हॅल्यू असते, म्हणून आपण डायरेक्ट mg असं घेतो तिथे. सोपी जाते, ही ट्रिक्स आहे. नाहीतर आपण याही फॉर्म्युलांचे सोडवू शकलो असतो. वर्क इज इक्वल टू FD cos थीटा यांनी. नंतर एचची व्हॅल्यू दिलेली आहे, किती आहे? 200 न्यूटन. हाईट दिलेली आहे, डिस्प्लेसमेंट म्हणजेच हाईट 2 मीटर. ओके, तर झालं. दोघांची डायरेक्शन एकच आहे म्हणून 400 जूल. तर हे असंही सोडू शकलो असतो, तर पण एकच आपल्याला ठेवायचं आहे, म्हणून इथे cos थीटा इज इक्वल टू 0 डिग्री आहे ना, म्हणून cos थीटा इज इक्वल टू 1 येऊन जाईल.
तर याच्यापेक्षा तोच फॉर्म्युला लावलेला बरं. हाईट आहे, डायरेक्ट पोटेन्शियल एनर्जीचा लावून द्यायचा, आन्सर लवकर येऊन जाईल. ओके चला. एक माणूस पृथ्वीच्या पृष्ठभागावर 2 मीटर वर वस्तू उचलतो, 20 किलोची वस्तू डोक्यावर ठेवतो, मग केलेले कार्य किती? सेम आहे, MGS लावून टाका. ओके. एक माणूस पृथ्वीच्या पृष्ठभागावर 1.5 मीटर वर वस्तू उचलून डोक्यावर ठेवतो, 13 किलोची वस्तू आहे, मग केलेले कार्य किती? सेम आहे, ग्रुप डी 5/10/2018 आलेला आहे. एक व्यक्ती जमिनीहून 25 किलोचे वजन उचलतो आणि जमिनीहून 2.5 मीटर वर आपल्या डोक्यावर ठेवतो. जी ची व्हॅल्यू 10 मीटर दिलेली आहे. वर्क विचारलं किती केलंय? सेम आहे. तुम्ही हे बघा, हे जे आहेत हे बघा आणि सोडून बघा. जे नसेल सोडवता आलं ते कमेंट करा. क्वेश्चन नंबर नाही दिलेला आहे ना. ओके. हे स्लाइडचे नंबर आहेत, तरी किती नंबरचा आहे तुम्ही क्वेश्चन टाका. जर नसलं तर मी तुम्हाला समजून सांगेल. तर हे बघा, मास किती आहे? 25 kg. हाईट किती आहे? 2.5 मीटर. जी ची व्हॅल्यू किती आहे? 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जीज वर्क म्हणजेच पोटेन्शियल एनर्जीज म्हणजे किती? MGH. मास किती? 25 kg. जी ची व्हॅल्यू 10 आणि 2.5 मीटर. 25 625 आणि हा गुणिले 10 म्हणजे 625 असेल. किती? जूल. आहे का ऑप्शनमध्ये? ओके, ऑप्शन सी आहे. हे तुम्ही सॉल्व करा म्हणजे पटापट, काही प्रॉब्लेम नाही. हे कॅल्क्युलेशन्स आहे, ते सांगत बसण्यात तो वेळ घालवायला परवडत नाही. ओके. नेक्स्ट. 5 किलो वजनाची वस्तू 2 मीटर उंचीपर्यंत वाढवली, त्या प्रक्रियेत किती काम केले? हाऊ मच वर्क डन इन द प्रोसेस? सॉरी, क्वेश्चन मध्ये काहीतरी थोडं डाऊट वाटत आहे. हां, 1 ऑब्जेक्ट 5.0 kg ऑब्जेक्ट इज रेज ॲट हाईट ऑफ 2 मीटर. ओके. 5 kg ऑब्जेक्ट आहे 2 मीटर हाईटवर नेला, तर त्यासाठी त्यांनी किती कार्य केले? अगेन फॉर्म्युला MGH, पण जी ची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड दिलेली आहे. ऑप्शन दिसत आहे ना. चला सोडून बघाल तुम्ही. नेक्स्ट. 5 किलो वजनाची वस्तू 4 मीटर उंचीपर्यंत वाढवली किंवा उंचवली, तर त्या वस्तूवरील गुरुत्वाकर्षण बलाने केलेल्या कामाचे मूल्य किती असेल? पुन्हा सेम फॉर्म्युला. M 5 kg, H 4 मीटर, G 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. MGH पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू M 5 G 10 H 4 5 20 200 जूल. आहे का? ऑप्शन बघा. +200 -200 दोन्ही आहे. तर आपण हे काय केलं? 5 किलो वजनाची वस्तू 4 मीटर उंचीपर्यंत अशी वर उचलली. हे 5 kg ऑब्जेक्ट इज रेज ॲज अ हाईट ऑफ 4 मीटर. इथं होती वस्तू, इथपर्यंत आपण नेली. फोर्स या डायरेक्शनने लावला. जी ची व्हॅल्यू या डायरेक्शन लागत आहे. फोर्स या डायरेक्शनने, म्हणून जी ची व्हॅल्यू काय घ्यायची असते? मायनस म्हणजे काही -200 जूल. ऑप्शन डी. आलं का लक्षात? चालेल. चला ऑप्शन बघून घ्यायचे सोडवण्यासाठी त्याच्या, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. नेक्स्ट काय आहे? इफ द व्हॅल्यू ऑफ वर्क इज पॉझिटिव्ह देन द कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी. त्याची ऊर्जा कमी. हां, ऑप्शन बघा. एक मिनिट. ओके. चला, ऑप्शन या डायरेक्शनने दिसत आहेत, मला हेच बघायचं होतं. तर बघा, इफ द व्हॅल्यू ऑफ वर्क इज पॉझिटिव्ह देन द कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉडी. त्याची ऊर्जा कमी होते. इफ एनर्जी इज डिक्रीज इट्स व्हॅल्यू बिकम 0. रिमेन द सेम. ऑप्शन डी आहे, इट्स एनर्जी इन्क्रीज. तर काय आहे? कामाचे मूल्य जर सकारात्मक होत असेल तर हे फिक्स आहे की त्याची एनर्जी ही पॉझिटिव्ह होत राहील. ओके. काही जनरल लॉजिकने सोडवा प्रश्न, कारण की याचं थेरी समजून सांगत बसलं तर तुम्ही म्हणजे विनाकारण लेंग्थ होईल. ओके. चालेल. नेक्स्ट. शरीराने केलेल्या खालीपैकी कोणत्या कार्यावर अवलंबून नाही, म्हणजे शरीराने केलेल्या खालीपैकी कोणत्या कार्यावर अवलंबून नाही.
द वर्क डन बाय द बॉडी डज नॉट डिपेंड ऑन विच ऑफ द फॉलोइंग. वर्क डन कशावर डिपेंड नाही आहे. इनिशियल व्हेलॉसिटी ऑब्जेक्टच्या डिस्प्लेसमेंटवर आहे, अँगलवर आहे, अप्लाइड फोर्सवर आहे. ओके, तर जे इनिशियल व्हेलॉसिटी आहे वर्क डन एफ डी कॉस थिटा फोर्सवर डिपेंड आहे का. तिसरं काय डिस्प्लेसमेंटवर डिपेंड, बी ऑप्शन डिस्प्लेसमेंटवर डिपेंड आहे का. आहे. ऑप्शन सी अँगलवर डिपेंड आहे का. आहे. ऑप्शन डी अप्लाइड फोर्सवर डिपेंड आहे का. आहे. मग कशावर डिपेंड नाही आहे. इनिशियल पोझिशनवर. त्याची इनिशियल पोझिशन काय आहे याच्यावर आपण, व्हेलॉसिटी काय आहे याच्यावर वर्क डन डिपेंड नाही आहे. ओके, चला नेक्स्ट. वर्क कॅन ओनली बी डन इफ, काय सांगितलं मी, जर तुमच्यात एनर्जी असेल तरच तुम्ही काहीतरी कार्य करू शकताल. बरोबर आहे की नाही. ऑप्शन बघा काय आहे. वर्क कॅन ओनली बी डन इफ इट इज प्रेझेंट. काय प्रेझेंट असेल तर रिकामी जागा हजर असेल तरच काम करू शकतो. काय एनर्जी, ऊर्जा जर असेल तरच आपण काहीतरी काम करू शकतो. ओके, चला. तर हा होता छोटासा टॉपिक होता. काही क्वेश्चन्स आलेले होते वर्कमधले म्हणून मी हा पार्ट 2 आणला. आय होप तुम्ही मस्ट आहे NCERT नाईन्थ अँड 10th ची रीड करत असाल. ते तुम्ही कोणाची क्लास करत असाल, कुठूनही करत असाल तरी ह्या NCERT वाचाच. महाराष्ट्रातील मुलं सेंट्रलच्या खास करून रेल्वेच्या एक्झाममध्ये मागे राहतात. त्याचं सर्वात मोठं रिझन आहे तुम्ही NCERT जे स्टँडर्ड सोर्स आहे ते फॉलो करत नाही. कारण की पेपर जातात इथं काढायला आणि तुम्ही जातात दुसरं पुस्तक वाचायला. लाईन बाय लाईन क्वेश्चन्स येतात. NCERT वाचाच, नाहीतर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही परीक्षा केंद्रातून बाहेर येसाल तेव्हा तुम्हाला कळेल की मी तुम्हाला काय सांगत होतो. ओके, गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून आजच आमच्याजवळ तुमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे या परीक्षांचा. आणि तर म्हणून तुम्हाला इतकंच सांगेल की याच्यावर जास्त काही बोलत नाही. NCERT वाचाच. ही PYQ सिरीज आहे, ही फॉलो करा. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला कोणाचा क्लासेस वगैरे काही करायचे असतील तर ते करा. ते याच्याशिवाय 2 शिवाय काही न केलं तरीही चालेल. तुम्ही 90% प्लस स्कोअर याच्यातूनच करू शकता. ओके, चला, थँक्यू. जय हिंद.